आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकामध्ये जाहिरात। देवा तूच सांग म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला प्रश्न। मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। सीओपीच्या अभिमान पुरस्कार सोहळ्याला लावणार हजेरी। नवीन इमारतीच्या उद्घाटनालाही हजेरी लावणार। नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा। पुण्यामधल्या बिल्डरांना अजित पवारांचा इशारा। केशवनगर भागातील काही सोसायटीमधील नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाही। नागरिकांनी याची तक्रार अजित पवारांकडे केली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यामध्ये ठिकठिकाणी भेटी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुंढवा खराडी ब्रिजच्या कामाची पाहणी। अजित पवारांचा पुण्यामध्ये जनसंवादच्या माध्यमातून मतदारांशी संवाद। नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादांचा जनसंवाद। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा मैदानात। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आज राज्य उच्चस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर। आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण शिबिराचं आयोजन। महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असं चित्र दिसतंय। वाटेल ती किंमत मोजू पण महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्य जपू। नाशिकमधल्या कार्यक्रमात शरद पवारांचं मोठं विधान। आरक्षण बचावासाठी 10 ऑक्टोबरला ओबीसींचा मोर्चा। नागपुरात 1 लाख ओबीसी बांधवांचा मोर्चा निघणार। मी एक मोठ्या नेत्याची विकेट पाडली। नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला। आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका।